देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मध्यमवर्गीयांसाठी आकर्षक योजना आणि गुंतवणुकीची घोषणा होण्याची शक्यता। 1 फेब्रुवारीपासून बँकिंग व्यवहारात बदल। IMPS द्वारे कोणत्याही बँक खात्यात 5 लाखांपर्यंतची रक्कम पाठवता येणार, तर NPS खात्यातून पैसे काढणं आणि फास्टॅग संदर्भातील नियमांमध्येही बदल होणार। एक देश एक कर या योजनेचे चांगले परिणाम। बँकांच्या NPA मध्ये घट, आधीच्या तुलनेत परकीय गुंतवणूक दुप्पट। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषणामध्ये प्रतिपादन। मागच्या वर्षात भारतानं अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले। G20 शिखर परिषदेच्या यशामुळे जागतिक स्तरावर भारताची भूमिका आणखी सशक्त। राष्ट्रपतींचे उद्गार। शिमलामधल्या नारकंडामध्ये बर्फाची चादर। आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट। वरच्या भागात बर्फ तर खालच्या भागात पाऊस सुरूच। जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी। जम्मू काश्मीरमधील डोंगरांवर बर्फाची चादर। दिल्लीमध्ये दाट धुक्यामुळे विमान प्रवासाला विलंब। इंदिरा गांधी राष्ट्रीय विमानतळावरील 50 विमान उड्डाणं उशिरानं। उत्तर काशीमधल्या गंगोत्री धाममध्ये मोसमातील पहिला हिमवर्षाव। गंगोत्री धाम, भैरव घाटी, कनकू बेरियल, गंगोत्री नॅशनल पार्क आणि उच्च हिमालय क्षेत्रामध्ये जोरदार बर्फवृष्टी। गंगा मंदिर अंगणामध्ये बर्फाची चादर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।